नमस्कार सर्वांना. मी मंगेश ज्ञानेश्वर बोरकर सर, संचालक संबोधी करिअर अकॅडमी, मुंबई ठाणे. गेल्या 21-22 वर्षांपासून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी IAS व्हावं, IPS व्हावं, IRS व्हावं, MPSCच्या परीक्षांमधून उच्च अधिकारी व्हावं, इंटेलिजन्स ब्युरो, सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेस, सेंट्रल पोलीस ऑर्गनायझेशन, डिफेन्सच्या CDSC, NDA, बँकिंग, स्टाफ सिलेक्शन्स अशा विविध परीक्षातून उच्च अधिकारी व्हावं या दृष्टिकोनातून मी 21-22 वर्ष कार्यरत आहे. आणि माझ्या संबोधी करिअर अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरून प्रोफेशनल कोचिंगच्या माध्यमातून 1000पेक्षा जास्त विद्यार्थी माझे थेट IAS, IPS, IRS, MPSC, बँकिंग, स्टाफ सिलेक्शन्स वगैरे विविध सेवांमध्ये कार्यरत आहे. तसं माझा एक विद्यार्थी डॉक्टर प्रवीण मुंडे हा सध्या मुंबईमध्येच DCP आहे झोन 1मध्ये. तो पहिल्या अटेम्पमध्ये माझ्या काळाचौकी ब्रांचमधून IPS झालेला होता. माझा दुसरा विद्यार्थी जय वाघमारे सध्या JNPTला जॉईंट कमिशनर आहे जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टमध्ये. तो सुद्धा फर्स्ट अटेम्पमध्ये IRS झालेला होता. असे बरेचसे विद्यार्थी बँकिंग, इंटेलिजन्स ब्युरो, सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेस आणि सर्वच वेगवेगळ्या शासनाच्या विभागांमध्ये कार्यरत आहे. तर या निमित्ताने मी इथे सांगू इच्छितो की माझे संपूर्ण महाराष्ट्रात वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीजमध्ये, कॉलेजेसमध्ये, राजकीय संस्था, शैक्षणिक संस्था, सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा आणि करिअर मार्गदर्शनाचे कार्यक्रम संपूर्ण वर्षभर होत असतात. तर असाच एक कार्यक्रम जो आहे या ठिकाणी विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने 14 एप्रिल 2026 रोजी साक्षी पार्क सुकापूर, साक्षी पार्क नंबर 1 सुकापूर, नवीन पनवेल या ठिकाणी 14 एप्रिलला सकाळी 11 ते 1 या दरम्यान आयोजित करण्यात आलेला आहे. याचे आयोजक जे आहेत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती, साक्षी पार्क, सुकापूर, नवीन पनवेल हे आहेत. आणि हा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमाचा विषय हा आहे की भारतीय प्रशासकीय सेवा परीक्षा व त्या माध्यमातून उत्कृष्ट नोकरीसह देशसेवेची संधी. ओके, बाबासाहेबांच्या 135व्या जयंतीनिमित्ताने बाबासाहेबांना वैचारिक मानवंदना देणारा आणि सोबतच या देशातील, या महाराष्ट्र राज्यातील बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना SC, ST, VJNT, SBC, OBC, जनरल कॅटेगरी या सगळ्याच विद्यार्थ्यांना कसं एक अगदी कमी वयामध्ये म्हणजे 10वीत असताना, 12वीत असताना, फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, ग्रॅज्युएशनला असताना कसं योग्य मार्गदर्शन मिळेल या दृष्टिकोनातून त्यांनी मला संपर्क केलेला होता. आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माझे कार्यक्रम होत असतात. इनफॅक्ट ऑल इंडिया लेवलला सुद्धा वेगवेगळ्या विषयांवरती कार्यक्रम होत असतात. ONGC असेल, HPCL असेल, भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर असेल, न्यूक्लिअर पॉवर प्लांट असेल. ओके, बऱ्याचशा युनिव्हर्सिटीज आहेत, मुंबई युनिव्हर्सिटी, SNDT युनिव्हर्सिटी आणि सर्वत्र. तर त्यामुळे मी या कार्यक्रमाचं निमंत्रण स्वीकारलं आणि मी विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी येतो आहे. अनेक प्रश्न विद्यार्थ्यांपुढे उभे असतात की नेमकं आपण काय करायला पाहिजे. आता 10वी आणि 12वी नंतर काय करायचं, तर हे तर एक ट्रॅडिशनल पारंपरिक बाब झाली. परंतु अगदी ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यानंतर सुद्धा अगदी परदेशात शिक्षण घेऊन सुद्धा आज अनेक ठिकाणी बेरोजगार युवकांची संख्या वाढत आहे. आणि त्यामुळे या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी अगदी 22व्या वर्षी, 21व्या वर्षी अधिकारी कसं व्हावं, ओके, किंवा तुम्ही वयाने अगदी 30 वर्षाचे, 32 वर्षाचे असाल, ओके, तरी तुमच्यासाठी कुठल्या परीक्षा असतात, अभ्यासक्रम कसा असतो आणि त्याची प्रिपरेशन कशी करायची असते, काय नेमकं असतं, ह्या सगळ्या गोष्टींचं एक मार्गदर्शन, व्यवस्थित मार्गदर्शन मी करणार आहे. त्यामुळे मित्रांनो, ही संधी मुळीच सोडू नका. पनवेल, संपूर्ण नवी मुंबई, मुंबई, ठाणे या परिसरात राहणारे जे विद्यार्थी असतील आणि जे होतकरू आहेत, महत्त्वाकांक्षी आहेत, या विद्यार्थ्यांनी या दिवसाच्या निमित्ताने नक्की हजर असावं. आणि आयोजकांचे आभार मानतो की त्यांनी मला या ठिकाणी निमंत्रण दिलेलं आहे. तर 14 एप्रिलला आपण सकाळी ठीक 10:30-11 वाजता भेटूया आणि हा साधारणतः 2 तासांचा कार्यक्रम असेल. नक्की उपस्थित राहा. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.